नेरळजवळील धामोते गावातील 56 वर्षीय रुग्ण 21 जुलै रोजी पक्षाघाताचा झटका आल्याने सायंकाळी रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना रक्तदाब वाढण्याचे प्रमाण कायम होते. त्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागल्याने दाखल रुग्णाला अतिदक्षता विभागात 5व्या दिवशी व्हेंटिलेटर लावले गेले. पुढील 3 दिवस रुग्णाची प्रकृती अस्थिर होती. डॉक्टर रोहित आणि रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल सातव यांच्याकडून सतत लक्ष दिले जात होते. या कालावधीत दिवसाआड असे 3 वेळा सिटी स्कॅन आणि छातीचे स्कॅनिंग केले गेले. अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉक्टर रोहित व्यवहारे आणि रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉक्टर अमोल मित्तल यांनी रविवार 26 जुलै मेंदूची शस्त्रक्रिया, मंगळवार रोजी 28 जुलै करण्याचे निश्चित केले. पण 27 जुलै रोजी दाखल रुग्ण उपचारास प्रतिसाद देत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत होतं आणि ज्या दिवशी मंगळवारी सकाळी रुग्णावरील मेंदूची शस्त्रक्रिया केली जाणार होती त्याच दिवशी सकाळी रुग्णाच्या प्रतिसादामुळे रुग्णाला लावण्यात आलेला व्हेंटिलेटर काढण्यात आला. डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण उपचारामुळे आणि रुग्णाच्या प्रतिसादामुळे शक्य झाल्याचं डॉक्टर सांगतायत. तर रुग्णाच्या प्रतिसादामुळे व्हेंटिलेटर काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑक्सिजन पुरवठा देखील बंद केला गेला. 15 दिवस उपचार घेऊन रुग्णाला घरी सोडण्यात आले. रुग्ण व्हेंटिलेटर बाहेर आला हे एक प्रकारे वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मिरॅकल असल्याचं मत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक यांचं म्हणणं आहे. अतिदक्षता विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित व्यवहारे, डॉक्टर अमोल मित्तल, डॉक्टर प्रफुल्ल पाटील, डॉक्टर ऐश्वर्या राऊत यांच्याकडून रुग्णांची अपडेट ठेवली जात होती. रुग्णावर महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून उपचार करण्यात येत आहेत. 15 दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले असून 15 दिवसांनी पुन्हा तपासणीसाठी बोलावलं असल्याची माहिती आयसीयूचे प्रमुख डॉक्टर रोहित यांनी दिली आहे. नमस्ते, माझं नाव डॉक्टर रोहित बाळासाहेब व्यवहारे आहे. मी एम डी इमर्जन्सी मेडिसिन क्रिटिकल केअर झालेला व्यक्ती आहे. तिथे इंटेन्सिव्हिस्ट म्हणून रायगड हॉस्पिटलला आत्ता काम करत आहे. तर हे जे पेशंट आहेत बंडू पेरणे नावाचे, हे आपल्याकडे आले होते 21 जुलैच्या दिवशी आणि आले होते पेशंट त्यावेळेस त्यांची कंडिशन खूपच धोकादायक होती आणि ऑल्टर्ड मेंटल स्टेटस ही एक स्टेट असते, त्या स्टेटमध्ये पेशंट आपल्याकडे आला होता. पेशंटचा GCS स्कोअरसुद्धा बघितला तर खूप खाली होता. तर मग आपण पेशंटला सर्वात पहिले CT स्कॅन वगैरे करून घेतला. तर CT स्कॅन केल्यानंतर आम्हाला कळालं की पेशंटला बराच मोठा राईट साईडला ब्लीड झालेला आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पेशंटच्या ॲडमिशनच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पेशंटला इंटुबेट करून व्हेंटिलेटरवरती घ्यावं लागलेलं आहे. बरं, इंटुबेट केल्याच्या नंतर मग पेशंटला आपण बाकीच्या पण प्रोसिजर्स केल्या, जे जे काही मेडिसिन्स द्यायचे होते त्या मेडिसिन्स दिलेल्या आहेत. परत सेंट्रल लाईन टाकूनसुद्धा आपण मेडिसिन्स पेशंटला सुरू केलेले आहेत. पेशंटचा BP अशा काळामध्ये सतत हाय राहायचा, 180 सिस्टोलिकमध्ये किंवा 210, 230, 240 अशा रेंजमध्ये पेशंटचा BP पोचायचा. तर मग या कंडिशनमधून आम्ही पेशंटला मग मेडिसिन्स वगैरे देऊन सगळं देत पेशंटचा BP नॉर्मलाईज करायचा प्रयत्न केला. सुरुवातीचे 3 ते 4 दिवसानंतर आपण पेशंटला एक्स्टुबेट केलेला आहे, म्हणजे व्हेंटिलेटरवरून बाहेर काढलेला आहे. आणि मग हळूहळू आम्ही रोज मॉनिटरिंग करत असायचो पेशंटची. तर बघता बघता आता GCS बऱ्यापैकी चांगला इम्प्रूव्ह झालेला आहे. जो सुरुवातीला 5/15चा GCS होता तो आता चांगल्यापैकी 13-14/15चा GCS आत्ता आलेला आहे. पेशंटचे मग हळूहळू आम्ही सगळे लाईन्स वगैरे काढले, सगळे डिस्कनेक्ट वगैरे केलेत आणि रोज आम्ही त्यांचा, रोज नाही दर ऑल्टरनेट डेला आम्ही त्यांचा CT स्कॅन करून मॉनिटर करत होतो की पेशंटचा ब्लीड कसा आहे कसा नाही. बऱ्याच वेळा आम्हाला डाऊट असा होता की पेशंटला ऑपरेटिव्ह करायची गरज पडू शकते, पण ते न करता आम्ही पेशंटला कन्झर्वेटिव्हलीच मॅनेज केलेलं आहे. आणि आज पेशंटची कंडिशन बघितलं तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे. खूप चांगला पेशंट रिकव्हरी झालेली आहे पेशंटची. आणि आज पेशंटला आम्ही घरी पाठवण्याच्या तयारीत आहोत. तर पेशंटचा डिस्चार्ज होत आहे आत्ता सध्या आणि इथे रायगड हॉस्पिटलमध्ये राहून आम्ही पेशंटला खूप चांगलं मॅनेज केलेलं आहे. पेशंट तुमच्या डोळ्यासमोर आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमोल सातव, डेप्युटी मेडिकल सुप्रिटेंडंट ऑफ रायगड हॉस्पिटल. आमच्याकडे बंडू पेरणे नावाचा पेशंट, हा अर्धांगवायूचा झटका आलेला पेशंट, हा इमर्जन्सी विभागामध्ये येऊन ॲडमिट झाला होता. तर इमर्जन्सीमध्ये आल्याच्या नंतर त्या पेशंटला आपण आपल्या हॉस्पिटलच्या संजीवनी योजनेमध्ये सर्व उपचार हे फ्रीमध्ये दिलेत आणि नंतर पेशंट हा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एनरोल होऊन त्याला जे बाकीचे जे उपचार होते ते सर्व त्याचे फ्रीमध्ये झालेले. जेव्हा पेशंट आपल्याकडे ॲडमिट झाला होता त्यावेळेस पेशंटला डाव्या हाताची आणि पायाची ताकद पूर्णपणे गेलेली होती आणि जेव्हा आपण पेशंट काल डिस्चार्ज केला त्यावेळेस त्या पेशंटच्या हाताची आणि पायाची ताकद पूर्णपणे वापस आलेली आहे. आता पेशंट स्वतः आपल्या हाताने जेवण करतो, आपण स्वतःच्या हाताने पाणी पितो. तर असे चांगले उपचार आपल्याकडे होत आहेत आणि हे उपचार सगळे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट करत असतो.
त्यामुळं माझे सर्व जनतेला असं आव्हान आहे की तुम्ही रायगड हॉस्पिटलमध्ये यावा आणि उपचार घ्यावा आणि या योजनेचा फायदा घ्यावा. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.